स्त्रिया नाचवल्या महाराज, पण आमच्या शिवाजी महाराजांनी स्त्रिया वाचवल्या महाराज. एवढं सामर्थ्य या शिवाजी महाराजांमध्ये आहे. आणि असा थोर राजा या महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला महाराज. जोरात काय आवाज वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज हा राजा होते महाराज. आणि ज्याने तलवारीच्या धारेवर स्वराज्याची स्थापना केली महाराज. आणि रयतेसाठी वाळ झेलले महाराज छातीवर कोणी? शिवाजी महाराजांनी. हो. अरे जात मानली नाही, पात मानली नाही, जातीपातीवर जगले नाही शिवाजी महाराज. लक्षात ठेवा. अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेला फितुरीने, कनोजी शिर्केने आणि धनाजी शिर्केने औरंगजेबाच्या ताब्यात दिलं महाराज. त्या सैन्यांनी संभाजी महाराजांना पकडलं महाराज. पकडल्यानंतर राजे अजिबात घाबरले नाही महाराज. अजिबात घाबरले नाही. त्यांना त्या औरंगजेबाच्या समोर उभं केलं. पण माझा राजा होता महाराज. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीरों में जकड़ा मेरा राजा, अब भी तुम सब पर भारी है. अरे मराठ्यांचा वाघ होता तो वाघ. हो. हातच्या जबड्यात हात घालून दात मोजितो. ही जात मराठ्याची. अरे मराठ्याची जात होती. अरे घाबरला नाही तो त्या औरंग्याला महाराज. हो. औरंगजेबाने सांगितलं, अरे तू आमचा हो, तुला सर्व राज्य देतो. अरे संभाजी महाराज म्हटले, अरे मरण पत्करेल पण तुझा होणार नाही. अरे आमच्या संभाजी महाराजांच्या डोळ्यातून अरे आजचे गोळे बाहेर पडत होते. त्या औरंगजेबाला सहन झाले नाही महाराज. ते त्याने सळ्या तापवल्या आणि आमच्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात टाकल्या महाराज. हो. एवढा थांबला नाही तो. संभाजी महाराजांच्या मुखातून अरे शब्दरूपी शस्त्र बाहेर पडत होत. ते त्या औरंगजेबाला सहन झाले नाही. जीभ कापून टाकली महाराज. कोणी? औरंगजेबाने. जेवढावर थांबला नाही महाराज तो. हो. त्याने अंगाचे कातडे काढले महाराज. पण त्याच धर्म पर मिटने वाला अरे शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था महाराज. लक्षात ठेवा. अरे घाबरलं नाही, मरण पत्करलं पण त्यांचा झाला नाही. आम्ही एका दारूच्या बाटलीवर दुसऱ्याचे होऊन जातो महाराज. हो. काय निष्ठा आहे आमची. हो. काय संभाजी महाराजांची धर्मावर निष्ठा होती महाराज. हो. पण आमचे राजे त्यांना घाबरले नाही. हो. त्यांचे तुकडे तुकडे केले देहाचे आणि त्या देहाचे तुकडे करून हो आळंदीच्या
चवनची इंद्राणी माता वाहते महाराज. आळंदीहून 5 किलोमीटरवर भीमा, भामा आणि इंद्राणी माता या त्रिवेणी संगमाच्या डोहामध्ये ते तुकडे फेकून दिले महाराज. म्हणून आमच्या ज्ञानोबारायांनी त्यांच्यासाठी 13व्या शतकामध्ये एक ओवी लिहिली आहे महाराज. ऐका, ज्ञानोबारायांना असं वाटलं की आपल्या चरणाजवळची इंद्राणी माता वाहत आहे, त्या मातेच्या, त्या इंद्राणी मातेच्या डोहामध्ये 17व्या शतकामध्ये एका राजाचे देह तिथं समर्पित होऊन, म्हणून हा मराठ्याचा राजा मराठ्याची बोल कौतुके आणि अमृतातेही पैजा जिंके आणि अमृतालाही फिकं पडणार आहे असं काम आमच्या संभाजी महाराजांनी केलं महाराज. विठ्ठला विठ्ठला.